एक क्षेत्रज्ञ तो ऐसा प्रकाश आता एक जाणणारा तो असा ह्या बाईच्या बोलबोली नाही क्षेत्रज्ञ स्वतःचे समजलं का काय एकच आदमी आहे हं. आणि तीन पंथ्या आहेत काय एकच अग्नी आहे तीन हा. पंथ आहे मग तीन पंथ्या तीन वाटी आणि ते नाही. हो. पण एकाच अग्नी अग्नी त्या एकच. ड्युटी आहेत हो. हा त्या प्रकाशकु क्षेत्रभासा हा प्रकाशकु क्षेत्रभासा एक क्षेत्रज्ञ तो ऐसा प्रकाशकु क्षेत्रभासा एकच क्षेत्रज्ञ तो ऐसा प्रकाशकु क्षेत्रभासा म्हणजे या ठिकाणी जो प्रकाश आहे ते एक आहे एकच आहे. आणि तो प्रकाशन करायला ज्यांना सगळं ते कसे अनेक आहेत. अनेक आहेत. म्हणून ते अनेक आहेत, ते हे खरे मानायचं हे प्रकाश सगळे काय काय 1 2 3 4 5 प्रकाशक एक आहेत. हो. ते किती आहेत? एकच आहे. एकच आहे. आता 5 आहेत काय नाही आणि हे प्रकाशित सोडणारे हे ते अनेक आहेत. मग ते खोटे नाही तर आणि हे काय करायले याला सगळ्याला खरं मानायचं हे खरे आहे काय नाही पण याला खरं मानायले का खरे मानायले मानायले प्रकाशन करायले बरं प्रकाशन नुसतं करायले का पुन्हा मानायले पुन्हा मानायले आगावपणा करायले जाणारे का खरं मानायले जाणलेली नाही खरं मानायले जाणारे पुन्हा खरं खरं मानायले मानायले ते आहेत कशामुळं येणं जाणलं बरं जाणलं तर जाणलं खरं पुन्हा मानलं. खरं बी मानलं आणि आपल्याला किती म्हणलं आपल्याला काही करत नाही आपण आणि बापरे खेळत त्याला ना प्रकाशन करायले स्वतःला प्रकाश यावरुते हे नपुसा शंका नेगा पुन्हा एक यावरुते हे हे वा हे वाले. हे तैसा सर्वत्र सर्वदेही इथून तैसा सर्व अरे हे पुढत पुढती येथे हा. हेची लक्षण निरुते हा. जे जाणावे क्षेत्रज्ञाते हा. क्षेत्रविहीन काय पुढं जे जाणावे क्षेत्रज्ञाते हा. क्षेत्रविहीनी हा मध्ये ओळखावं का आता तुम्ही तुमची सावली पाहता आमच्या शरीर पाहता पण 2 मन समजता का नाही आणि 2 दिसतेत का नाही समज दिसते दिसतेत किती 2 आमचं समजता किती एकच नाही तुम्ही घेता का त्याला नाही तुम्ही घेता त्याला नाही दिसत नाही का तुम्हाला दिसते ना आंधळेत का काय नाही. मग 2 दिसते पण मानता किती एकच तसं हे जग आणि तुम्ही हे नाही जग नाहीच का जग नाहीच आणि हे बी नाही नाहीच हे बी नाहीच आणि तुम्ही आहे आहे मग किती खरं आहे एकच खरं एकच खरं. आणि दिसते किती आणले दिसते. हे मग हे वर्मय याच्यामध्ये तर तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही 3 जगाची काय संबंध आहे की ज्याप्रमाणे स्वप्नातून जाग झाल्यावर तुम्हाला खोटं वाटते आणि स्वप्नात स्वप्न कसं वाटतं खरं वाटतं
खरं वाटतं. आणि त्या स्वप्नाला तुम्ही काय करणार त्या आठवणीला खोट खोटं मानतो. म्हणजे त्या समोर तुम्हाला त्याला खोटं म्हणता येत नाही. आणि माघारी खोटं म्हणता आहे का तुमच्या स्वभावाप्रमाणे त्यांच्या की समोर गोड वाजायचं आणि माझं खोटं बोलायचं. गोड बोलेल घर गाडे गोड बोले आणि ओळखीत ते गोड बोले बी आणि बोले बी ते असे काही लोक फारच गोड बोलते त्याच्या मी ओळखते गोदा गोळायला लागला येऊ तरी परंतु ओळखीतो की हे फसवायला हे गोड बोलून काय करायला हसवायला. इतकं काय पण खाऊ पिऊ सुद्धा नसतं ते खाता का ते खाता का बुक खाता का फार फोडणे मस्त जाईल. तर तुम्ही जे जाणणारे तर तुम्ही जाणणारे आत्मा आहात आणि तुमच्या समोर ओळखीचं तर हे काय आहे तुमच्या सावलीसारखं काय तुमच्या सावली जसं तुम्ही शरीराला पाहता आत्ता आणि सावलीला पाहता होता सगळे माणसं कसे पाहतात आपल्या शरीराला आता तुम्ही नाही दीडशे आले फक्त सर्वसामान्य शाळात जाणारे कॉलेजमध्ये जाणारे प्रिन्सिपाल प्राध्यापक कसं पाहणार राजा निवडून आलेला कसे पाहतात शरीराला मी समजतो. हा मी समजतो. बरं मी ठरवतात खरं ठरवता का नाही हा आणि सावलीला खोटं. खोटं ठरून तुम्ही का होईना म्हणजे शरीराला खरं ठरव आणि सावलीला खोटं. नाही ठरवतोय तुम्ही खोटं आणि चित्राला खोटं. खोटं. चित्र खोटं चित्र खोटं. चित्राला बी खोटं ठरव ते काय फोटोला खोटंच. पाहता पण काय शिकत आणि याला याला खरं खरं मानतो. समजतो. हा तर ज्ञानेश्वर महाराज सांगते हे जळत ना हे बदलाय लागलं ना क्षणाक्षणाला मग हे बी कसं खोटंच आहे. समर म्हातारं झाल्या याला पोरं सोरं झाली तेव्हा मरण त्याने का मरायचं लागलं मरच मरायच लागलं लागले. आपल्याला काय वाटतं म्हातारं झाल्यावर मरण ते आपल्याला असं. म्हातारं झाल्यावर मरण अरे नाही रोज मरायला तर हळूहळू हा तू शहाणा लोक एक गावासारखं हे उद्या राहील का नाही. आणि तुला काय वाटतं राहील नाही. बाय आता तू माझी याच्या पुढं सौभाग्य होती होईल पुन्हा लेकर वाली होईल आणि मग म्हातारी होऊन मरण काय एकदम मरण का नाही. आ क्षणोक्षणी मरायले. नाही कवा मरण येईल देवाच्या घरचं कवा मरण तोपर्यंत राहील ना मी हा सगळ्याला वाटे की हळूहळू थोडीच मरायची मग
हा? कवा मरण एकदम मरण का मग कवा मरण म्हातारी झाल्यावर हा तोपर्यंत मरत नाही हा. खामदार होते पण. प्रत्येक महात्मा राम म्हणजे एका तासामाधी कोटी वेळा सृष्टी होती जाती दृष्टी पाहे तोटी तुम्ही एक आहात आणि हे संसार बंद करा. एका घंट्यात किती वेळ आहे? कोटी वेळ. हा आणि आपल्याला काय वाटतं तसं तसंच राहील. फिर मैं मेहंदी न हाथ में लगी मेहंदी लगी मेरे हाथ रे ती मत हे गाणं मस्त म्हणत होती मला कोण्या पिक्चरमधलं कल्पना आहे बरं आधी आमच्या घरी आमच्या गावात त्या पठाणाच्या पोरीचं लग्न होतं आणि ते वाजवणारे होते मुसलमान आणि खूप पैसे द्यायचे आणि ते गाणं लावलं होतं मेहंदी लगी मेरे हाथ है. आता तुम्ही मोबाईलवर जावा मेहंदी लगी मेरे हाथ है. तीन मत वारे आएंगे द्वारे देखे सब बारात रे. बरं मग आपला विषय नाथमारात काय सांगते की एका तासामध्ये कोटी वेळा सृष्टी अंतरस्ती काय सृष्टी आणि दृष्टी हा नुसती सृष्टीच बदलते असं नाही मन बी बदलतं. एका तासामाधी कोटी वेळा सृष्टी दृष्टी होती जाती पाहे तो तुम्ही तोच होऊ द्या. एका तासात किती वेळ कोटी वेळ सृष्टी बिन दृष्टी होती जाती म्हणजे उत्पत्ती नाशवान आहे आणि तुम्ही पाहे म्हणजे तुम्ही तो असं तुम्ही तुम्हाला ओळखाणार तुम्ही म्हातारी आत्ताच हे बारकाई नाथ महाराजांचे कारण त्याला हे आगाव झाल्याचं काम नव्हतं ना. त्यांना मी कसा आहे मी सारखा मी आधी नाशिक सत्य आहे आणि हे कसं आहे वाह नदीच्या पाण्यासारखे काय नदीचं पाणी वाहत लागले तसं शरीर स्थूल बी बदलायला आणि सूक्ष्म बी बदलायला काय आणि मी बदलत नाही मी जसा त्या आणि आपल्याला वाटतं परंतु हे नाही ना. एका तासामाधी कोटी वेळा सृष्टी होती जाती दृष्टी पाहत होती. आता तुम्हाला या गाणीनं सांगायचं तात्पर्य तुम्हाला हा त्याला वाद्या ही गोडी लक्षात ठीक. एक क्षेत्रज्ञ तो ऐसा प्रकाशको क्षेत्राभासा यावर ते हेल पुसा शंका निघा. म्हणजे विचारू बी नका शंका आणि शंका बी घेऊ नका असं बोलतो. इतकं खाव बोलते ज्ञानोबा कोण बोलतं ज्ञानोबा. हा सगळा ते प्रेमकृपा प्राध्यापक पगार घेणारे मुद्दा नको ते मग त्यांची तुलना करू शकता. मग तुम्ही कोण करतो करता हे करता लक्षात ठेव.